आरोपांचे फटाके फुटायला सुरुवात झालेली आणि विविध नेत्यांमध्ये मतमतांतर यासोबतच आरोप प्रत्यारोपाचं चित्र बघायला मिळतं। बीडच्या महाएल्गार सभेत भुजबळांनी सत्ताधाऱ्यांविरोधातच एकीकडे एल्गार पुकारला आणि मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटलांवर बिखारी टीका करत सत्ताधारी भाजप विरोधातच त्यांनी दंड थोपटले। विखेंना सोडणार नाही असा गर्भित इशारा देणाऱ्या भुजबळांनी विखेंनी मात्र मग आता या भुजबळांना संयमाने उत्तर दिलं। न्यायमूर्ती शिंदेंसोबत आपण एकदा भुजबळांची भेट घेऊ आणि आपल्यातला विसंवाद जो आहे तो दूर करू असं विखे पाटील म्हणतात। मला सांगता तुम्ही येऊ नका आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं, आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही। परंतु त्यांना हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतंय। त्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे। मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब, माननीय भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू। या महाएल्गार सभेमध्ये जी बीडमध्ये पार पडली, ज्याच्यामध्ये ओबीसी नेत्यांमध्येच एक प्रकारे थोडीशा भूमिकेमध्ये फूट असल्याचं चित्र पाहायला मिळालं। याचं कारण मंत्री छगन भुजबळांनी विजय वडेट्टीवारांवर काही आरोप केले आणि त्याच्यानंतर आता वडेट्टीवारांनी याला उत्तर दिलेलं आहे। छगन भुजबळ यांनी एक व्हिडिओ दाखवलेला होता आणि वडेट्टीवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, एकच भूमिका ठेवावी असं आवाहन केलेलं होतं। त्याच्यानंतर आता वडेट्टीवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। भुजबळांना पुढे करत भाजप आपल्याला टार्गेट करत आहे असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। अंबडच्या सभेत कोयता काढण्याची भाषा वापरली गेली असंही वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे, पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून। अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? जरांगेच्या संदर्भात गुन्हा करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती? तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे। त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो। अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, अंबडला पहिल्यांदा बाजूला हा पिवळा झेंडा हा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत, लढणार आहोत। नगरला बोलवलं, अरे या, आलेच नाही। पंढरपूरला रॅली, अरे या, आलंच नाही। ते म्हणतात की अंबडच्या सभेमध्ये आले, नंतर आले नाही। अंबडच्या सभेमध्ये तुम्ही कोयता काढण्याची भाषा झाली तिथे। आपण लढाईमध्ये मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयता तलवारीची लढाई भाषा करून आपण मिळणार आहे का? आणि राहिला विषय कालचा बीडचा मेळावा झाला, माझी भूमिका होती की या मेळाव्यामध्ये सत्ताधारी पक्षच पूर्ण होता। सत्ताधारी पक्षांनी मोर्चे काढायचे किंवा सत्ताधारी पक्षांनी रॅली घ्यायची, तिथे ओबीसींना सांगायचं की आमचं वाटोळ झालंय आणि सरकारमध्ये तुम्ही भूमिका तिथे मांडायची नाही। दरम्यान या महाएल्गार सभेमध्ये छगन भुजबळांनी विजय वडेट्टीवारांचा एक व्हिडिओ लावलेला, ज्याच्यावरून आता बबनराव तायवाडे आणि त्यासोबतच छगन भुजबळ यांच्यामध्ये नेमकं काय आरोप प्रत्यारोप किंवा विसंवाद